आवाज आपकी, खबर हमारी। आप देख रहे हैं न्यूज 24 उल्लासनगर। आणि उल्हासनगर महापालिकेच्या विविध योजना राबवत असताना, विविध सुधारणा होत असताना पाणी पुरवठा हा एक ज्वलंत प्रश्न आणि तो प्रश्न मार्गी लागण्यासाठी सातत्याने ओरड होती किंवा प्रयत्न सुरू होते। खासदार साहेबांनी एकदा एखादा विषय हातात घेतला की तो तडीच नेण्याची त्यांची आतापर्यंतची जी पद्धत आहे त्याप्रमाणे त्यांनी उल्हासनगर महापालिका पाणी पुरवठा योजनेसाठी सातत्याने प्रयत्न केले आणि त्या बाबतीमध्ये त्यांना यश आलेलं आहे। शासनाच्या अंतर्गत अमृत 2 या योजनेअंतर्गत उल्हासनगर महापालिकेसाठी 211.06 कोटी रुपयाची पाणी पुरवठा योजना मंजूर झालेली आहे आणि हा निर्णय शासन निर्णय जो झाला त्याचा GRE आपल्यापर्यंत पोहोचवलेला आहे। यामध्ये ज्या अत्याधुनिक पद्धतीने काम होईल आणि जलशुद्धीकरण केंद्र असेल, वॉटर रिसायझिंग, सौर ऊर्जा अशा विविध आधुनिक पद्धतीचा वापर करून आणि भौगोलिक परिस्थिती उल्हासनगरची पाहता सर्वांना पाणी पुरवठा समप्रमाणामध्ये कसा होईल त्या दृष्टीने ही योजना राबवली जाणार आहे। ही योजना 12 महिन्यामध्ये पूर्ण व्हावी अशा प्रकारचे आखणी करण्यात आलेली आहे। ही योजना राबवल्यामुळे जी उल्हासनगर शहरामध्ये पाणी गळती होत होती ती निश्चितपणे कमी होईल किंवा होणार नाही या दृष्टीने प्रयत्न केले जाणार आहेत। उल्हासनगर शहराची जी वाढती लोकसंख्या किंवा जी डेव्हलपमेंट आहे त्या दृष्टीने आत्ताचं पाणी कमी पडत होतं आणि नवीन योजना राबवून असलेला पाण्याचा जो लॉस आहे तोही भरून निघावा या दृष्टीने सातत्याने खासदारांनी प्रयत्न केले आणि त्यामुळेच ही योजना यशस्वी झालेली आहे। अनेक कामं करत असताना ती वेळेत कशी पूर्ण होतील याकरता खास करून खासदारांचा पाठपुरावा असतो आणि त्या दृष्टीने ही योजना ठरवलेल्या 12 महिन्यामध्ये पूर्ण होईल आणि जे पाणी पुरवठ्याच्या दृष्टीने उल्हासनगर मधील नागरिक त्रस्त आहेत त्यांचा त्रास दूर होईल आणि निश्चितपणे खासदार डॉक्टर श्रीकांतजी शिंदे यांना लोक दुवा देतील या प्रकारचं हे चांगलं मोठं काम होणार आहे। याकरता आतापर्यंत सर्व पक्षीय नेते, नगरसेवक, लोकप्रतिनिधी, आमदार यांनी सातत्याने प्रयत्न केलेले आहेत आणि म्हणूनच ही योजना अत्यंत लवकर होणं आवश्यक असल्यामुळे सातत्याने पाठपुरावा करून खासदारांनी योजना यशस्वी होण्याकरता जे प्रयत्न केले त्याबद्दल त्यांना धन्यवाद देणं आवश्यक ठरेल, परंतु त्यांच्या अपेक्षेप्रमाणे हे काम वेळेत पूर्ण होणं ही जबाबदारी महापालिकेची राहणार आहे। तर त्या दृष्टीने आपण सगळ्यांनी सहकार्य करावं। आतापर्यंत खासदारांनी जी कामं हातात घेतली त्यांना चांगल्या प्रकारची पत्रकारांकडून नेहमीच प्रसिद्धी मिळालेली आहे आणि याही कामासाठी आपल्याकडून प्रसिद्धीची अपेक्षा आहे, कारण नागरिकांच्या दृष्टीने हा ज्वलंत प्रश्न
प्रश्न विचारायचे का लांगे साहेब? आदरणीय डॉक्टर श्रीकांत शिंदे यांना मी धन्यवाद करू इच्छिते की त्यांनी उल्हासनगरसाठी इतका मोठा प्रकल्प सँक्शन केलेला आहे. मला महापौर बनल्यापासून 6 महिने झालेले आहेत. त्यामध्ये 6 महिन्यामध्ये वेळोवेळी आम्ही त्यांच्याकडे याचा पाठपुरावा करत आलो होतो. आमची यापूर्वी डॉक्टर श्रीकांत शिंदे आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्यासोबत आमची बैठक झाली होती. त्या बैठकीमध्ये डॉक्टर लांडगे साहेब, पप्पू साहेब पण तिथे होते आणि त्या बैठकीमध्ये त्यांनी आम्हाला सांगितलं होतं उल्हासाठी जे पण तुम्हाला प्रकल्प आणायचे आहेत तुम्ही घेऊन या. आम्ही वेळोवेळी त्याचा पाठपुरावा केला. त्याच्यानंतर त्यांनी हे प्रकल्प सँक्शन केले आहेत. याच्या पुढे देखील आम्ही असेच मोठे मोठे प्रकल्प उल्हासनगर साठी घेऊन येणार आहोत आणि उल्हासनगरचा विकास कसा होईल याकडे आम्ही पूर्णपणे लक्ष देणार आहोत. परत एकदा मी डॉक्टर श्रीकांत शिंदे, एकनाथ शिंदे साहेब आणि आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांचा धन्यवाद करू इच्छितो. थँक्यू. सर्व माहिती दिलेली आहे. 162 MLD का वाटर ट्रीटमेंट प्लांट बनेगा कहाँ? कांसाई में ये हनुमान नगर के ऊपर का पार्ट होता है. प्रेस नोटच्या व्यतिरिक्त असेल तर विचारा ना. उसके बाद प्रेस व्यतिरिक्त काय हाँ, अभी जो आपने दिलंय पूछा ना सगळं. सर ऐका, सर्व पत्रकार मोदयांना विनंती आहे की या GRच्या प्रत सर्वांना आता देण्यात येणार आहे. यामध्ये टेक्निकल बाबी, कुठे प्रकल्प होणार आहे, कसा प्रकल्प होणार आहे, किती पाणी उचललं जाणार आहे, किती पाण्याचं वितरण होणार आहे, किती पाणी पुरवठा कुठल्या भागात कसं जाणार आहे आणि हा प्रकल्प पूर्ण व्हायला 1 वर्षाचा जो कालावधी लागणार आहे त्याबाबतची सगळी माहिती याच्यामध्ये दिलेली आहे. मला असं वाटतं की या मतदारसंघाचे आपले लोकप्रिय खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेब यांच्या प्रयत्नाने हा आलेला हा जो पाणी वोट सोर्सचा जो प्रकल्प आहे, मी पूर्ण उल्हासनगर तर्फे माननीय मुख्यमंत्री महोदय, माननीय उपमुख्यमंत्री महोदय दोन्ही पण आदरणीय सर्व यामध्ये वरिष्ठ अधिकारी यांचे आभार व्यक्त करतो की त्यांनी हा प्रकल्प आणण्याकरता जे आम्हाला मदत केली ती. आणि आपण कालच बघितलं असेल, काल डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेब एका प्रकल्पाच्या उद्घाटनाकरता या उल्हासनगर शहरामध्ये आले होते आणि आपल्याला माहिती आहे की ज्या वेळेस खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेबांचा उल्हासनगर शहरामधला दौरा असतो त्या दौऱ्याच्या नंतर या उल्हासनगर शहराला काही ना काहीतरी मिळालेलं आहे. आपण बघितलं असाल की एवढी जी कामं मध्यंतरच्या काळामध्ये जी प्रशासनिक असताना जी खासदार साहेबांनी केली त्यामधला हा महत्वाचा भाग म्हणजे आज आम्ही सर्व पक्ष इथे एकत्र बसलेलो आहोत आणि ही आजची पाण्याची वितरण व्यवस्था आज या ठिकाणी आलेलं आहे. मी सर्व सन्माननीय मी इथे आभार मानतो. महापौरांना 2 शब्द बोलायला सांगतो आणि पत्रकारांना या आदेशाची प्रत मी या ठिकाणी देतो. ही योजना 33% राज्य शासन आहे, 33% केंद्र आहे आणि 30% आपलं महापालिकेचे अधिकारी कोणीच नाही. पत्रकार परिषदेला महापालिकेचे अधिकारी न बोलवता त्यांना पुढचा पाठ त्यांचा रोल नंतर आहे, त्यांच्या नंतर बोलवलं जाईल ना आणि तेव्हा तुमच्या सगळी माहिती तुम्हाला मिळेल ना. इस समय पे मैं बताता हूँ, इस समय पे उल्लासनगर महानगर पालिका MIDC से 8 रुपया पर 1000 लीटर पानी खरीदती है. ये प्रोजेक्ट पूरा होने के बाद 2.5 से 3 रुपया पर 1000 लीटर की हमें कास्ट आएगी, जो MIDC का कास्ट से आधे से भी कम होगी. इसके वजह से हम लोग भरपूर पानी और सस्ता पानी उल्लासनगर के रहवासियों को दे पाएंगे.